हाय हॅलो नमस्ते, मी हर्षदा. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला थंबनेलवरून कळाला असेल की आज जो आहे तो टेबल लॅम्प बनवलेला आहे आणि तोही अगदी माझ्याजवळ होत्या घरातल्या वस्तू त्यापासूनच बनवलेला आहे. तर फक्त होल्डर आणि केबल टाय हे जे आहेत वस्तू त्या बाहेरून विकत आणलेल्या आहेत, त्यामुळे अगदी कमी खर्चात हा आपला टेबल लॅम्प जो आहे तो स्वस्तात मस्त असा रेडी झालेला आहे. तो कसा बनवला हे आपण आता बघूयात. चला तर मग व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर हे माझ्याकडे दोन असे बुकेला जे असे रॅप केलेले असतात ना फुलामध्ये, तर ते हे मी ठेवले होते. त्याला काय म्हणतो आपण, मॅट म्हणू शकतो, केनच्या मॅट. तर ते होतं. आणि हे असं एक आहे रिंग, जी इलेक्ट्रिक ती वायर जी गुंडाळलेली असते त्याला असते. तर ते एका मार्केटमध्ये गेल्यानंतर मी ते बाहेर ठेवलेलं होतं दुकानाच्या. तर मी त्याला म्हटलं घेऊ का, मला हवं आहे. तर ठीक आहे घे म्हणाले. सो ते आणलेलं आहे. त्याच्यावरून तर मी लॅम्प बनवायचा चाललेला आहे. तो विचार करते कसा बनेल माहीत नाही आहे. डोक्यात आलं ती आयडिया फक्त उतरवायची. तर चला बघूया कसा बनतोय. तर सगळ्यात आधी इथे जी रिंग होती माझ्याकडे, तर त्या दोन्ही रिंग सेपरेट करायच्या होत्या. सो जो मध्ये कार्डबोर्डचा रोल होता ना, तर त्याला आणि त्या रिंगला असं मिळून स्टेपल केलेलं होतं. तर ते काढायचं होतं. हार्ड होतं ते थोडं स्टेपल. तर ते मी काढून घेतलं आणि मग त्याच्यानंतर या दोन्ही रिंग ज्या आहेत त्या अशा एकमेकांमधून सेपरेट केलेल्या आहेत. तर लॅम्पच्या बेससाठी जे आहेत ते दोन ते पार्ट्स मिळाले. आणि हे जे आहे हे माझ्याकडे जुनी मांडणी होती, तर त्याचे पार्ट्स मी काढून ठेवले होते. सो ते पण चांगले ॲज अ स्टँड म्हणून त्याचा यूज करणार आहे मी इथे. तर त्याच्यासाठी मी सगळीकडे आधी चारी बाजूला डबल सायडेड सेलो टेप लावला आणि मग ते अशा पद्धतीने इथे चिटकवून घेतलेलं आहे. मग त्याच्यावरून नंतर केबल टाय जी असते तर ती त्याने टाईट करून घेतल्या, म्हणजे ते हलणार नाही आणि निघणार नाही अशा पद्धतीने. आता त्यानंतर मगाशी जी दाखवली होती तुम्हाला मी केनची मॅट जी बुकेमध्ये मिळाली होती, तर ती ह्या रिंगला इथे दाखवते तशा पद्धतीने अरेंज करून घ्यायची आहे मला. सो त्यासाठी मी इथे परत एकदा दाखवते तुम्हाला की अशा पद्धतीने ती केबल टाय जी आहे ती त्या मॅटमधून मॅटचे जे होल होते त्याच्यामधून काढून घेऊन त्या रिंगमधून काढून घेतलेली आहे आणि अशी टाईट करून घेतलेली आहे. अशी मी जिथे जिथे मॅट लावायची आहे, जसं जसं शेप घेणार आहे मॅट तशा तशा पद्धतीने तिथे लावून घेतली. त्यानंतर ही रिंग जी आहे ती मी मधून कट केलेली आहे आणि त्याचा जो शेप जो आहे तो अजून थोडा मोठा केलेला आहे. आता ह्या दोन मॅट ज्या आहेत त्या मला एकमेकांना कनेक्ट करायच्या होत्या. सो मी डबल सायडेड सेलोटेपने त्या एकत्र चिटकवून घेतल्या आणि पुढची प्रोसेस केलेली आहे. म्हणजे त्या ज्या आहेत पूर्ण आपला सलग जो सर्कलमध्ये आपण बनवणार आहे लॅम्प, तर तो होणार आहे. सो हे खालच्या बेसला पण डबल सायडेड सेलोटेप लावून घेतलेले आहेत, ते पण तुम्हाला कळेल पुढे. आणि ह्या दोन मॅट ज्या आहेत त्या एकमेकांवर ठेवून मग केबल टाय त्याच्यात होल्समधून घालून एकत्रच मग ती त्या स्टँडला कनेक्ट केली आहे. सो ते पूर्ण बेस जो आहे तो आपला परफेक्ट बसलेला आहे. त्यानंतर केबल टाय कट केलेल्या आहेत सगळ्या. आतल्या मला नाही जमल्या, आधी मला सुचलं नाही, सो तुम्ही आधी करून घेऊ शकता. मग होल्डर जे आहे ते वायरला कनेक्ट केलेलं आहे आणि असं या पद्धतीने त्या लॅम्पच्या इथून मी घालून घेतलेलं आहे. आणि हे जे होल्डर आहे ते मगाशी मी तुम्हाला म्हणाले की खालच्या बेसला ज्या डबल सायडेड सेलोटेप लावली होती, सो ती होल्डर जो आहे तो त्याला स्टिक राहावा म्हणून लावलेली होती. आणि फायनली लॅम्प रेडी झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला. कारण मी असे छान छान वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला असे DIY ब्लॉग्स किंवा मेकअप अशा काही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला जरूर व्हिजिट करा. आणि चॅनलवर येऊन जर व्हिडिओ आवडले तर नक्की 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 सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा DIY कसा वाटला हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा. धन्यवाद.